नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18, 19 आणि 20 ऑक्टोबर या 3 दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, यूपीआय व्यवहारांच्या वापरात कोणते राज्य सर्वाधिक अग्रस्थानी आहे? बघा, प्रश्न काय आहे तर कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक यूपीआय व्यवहार केले जातात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेलंगणा। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार तेलंगणा हे राज्य यूपीआय व्यवहारांच्या वापरामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। दक्षिण भारतातील राज्यांमध्ये तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये डिजिटल व्यवहारांची संख्या सर्वाधिक आहे। हे भारतातील डिजिटल पेमेंट्स इकॉनॉमीच्या वाढीचे सूचक आहे। बघा, तेलंगणा या राज्यामध्ये सर्वाधिक यूपीआय व्यवहार केले जातात, नेट बँकिंग केले जाते। तर हे जे आहे हे डिजिटल पेमेंट इकॉनॉमी वाढीचे एक महत्त्वाचे सूचक आहे, कारण माणसं यूपीआयचा जास्त वापर करत आहेत। भारतामध्ये यूपीआय सेवा ही 2016 मध्ये सुरू झालेली आहे आणि कोणी सुरू केलेली आहे तर NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी सुरू केलेली आहे यूपीआय सेवा 2016 मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये किती असिस्ट पूर्ण करून नवा विक्रम केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 60। अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांनी 60 आंतरराष्ट्रीय असिस्ट पूर्ण केलेले आहेत। असिस्ट म्हणजे काय तर असिस्ट म्हणजे गोल करण्यासाठी साथीदाराला दिलेला निर्णायक पास। तर असा 60 पूर्ण केलेले आहेत लिओनेल मेस्सी यांनी आणि यामुळे तो जगातील सर्वाधिक असिस्ट देणारा खेळाडू ठरलेला आहे। त्याने नेमार ज्युनियर आणि लंडन डोनोवन यांना मागे टाकलेले, म्हणजे यापूर्वी हे कोणी रेकॉर्ड कोणी केलेला होता तर नेमार ज्युनियर आणि लंडन डोनोवन यांनी, आणि आता कोणी केलेला आहे तर लिओनेल मेस्सी यांनी 60 आंतरराष्ट्रीय असिस्ट पूर्ण केलेली आहेत। हा विक्रम मेस्सीच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, समुद्र शक्ती 2025 हा युद्धाभ्यास कोणत्या देशासोबत झाला आहे? तर याचे योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया। भारत आणि इंडोनेशिया। समुद्र शक्ती 2025 युद्धाभ्यास सहभागी देश बघा भारत आणि इंडोनेशिया। द्विपक्षीय नौदल युद्धाभ्यास आहे हा, 5वी आवृत्ती आहे 2025 मधील। याची सुरुवात झालेली होती 2018 मध्ये। कालावधी काय होता 14 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशाखापट्टणम या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले। दोन्ही देशांमधील नौदल सहकार्य व ऑपरेशनल समन्वय वाढवणे याचा मुख्य उद्देश आहे। भारतीय नौदलाकडून यामध्ये INS कवरत्ती आणि हेलिकॉप्टरचाही सहभाग झालेला आहे। समुद्र शक्ती 2025 सैन्याभ्यास भारत आणि इंडोनेशिया या देशांदरम्यान। लक्षात ठेवा, हे जे युद्धाभ्यास असतात तर हे बऱ्याच एक्झामला विचारले जातात, सरळ सेवा भरतीमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणत्या देशामध्ये आयोजित केलेला आहे तर बघा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यान समुद्र शक्ती 2025 आयोजन कुठे करण्यात आले? भारतातील विशाखापट्टणम या ठिकाणी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या 4थ्या अंटार्क्टिका संशोधन केंद्राला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 मैत्री 2। भारताच्या 4थ्या अंटार्क्टिका संशोधन केंद्राचे नाव मैत्री 2 असे ठेवले गेले आहे। बघा, अंटार्क्टिकामध्ये भारताने एकूण 4 संशोधन केंद्र उभारलेली आहेत। यातील 4थ्या आता जे नवीन उभारलेले आहे याचे नाव काय केलेलं आहे? मैत्री 2। वित्त मंत्रालयाने 4 ऑक्टोबर 2025 रोजी या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिलेली आहे। आता हे जे 4थे मैत्री 2 हे जे संशोधन केंद्र आहे हे कोठे उभारण्यात आलेले आहे तर पूर्व अंटार्क्टिकामधील क्वीन मौड लँड या ठिकाणी। यासाठी खर्च 2150 कोटी रुपये असणार आहे। प्रकल्प कधी पूर्ण होणार आहे तर जानेवारी 2029 पर्यंत काम चालू आहे या संशोधन केंद्राचे। पूर्ण कधी होणार आहे तर जानेवारी 2029 पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। हे सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेवर चालणारे एक ग्रीन रिसर्च स्टेशन असणार आहे। हे जे स्टेशन आहे हे सौर ऊर्जेवरती चालेल किंवा मग पवन ऊर्जेवरती चालेल, त्यामुळे हे ग्रीन रिसर्च स्टेशन असणार आहे। 90 वैज्ञानिकांना राहण्याची यामध्ये सोय असणार आहे। हे संचालन संस्था तर बघा नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशियन रिसर्च गोवा ही संस्था संचालन संस्था आहे या केंद्राची। बघा, आता अंटार्क्टिकामधील बाकीचे संशोधन केंद्र कोणते कोणते आहेत? दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती, आणि आता 4थे असणार आहे मैत्री 2। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 11वी आशियाई जलक्रीडा अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर राहिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन।
आशियाई जलक्रीडा अजिंक्यपद स्पर्धा 2025 आवृत्ती होती 11वी, कालावधी आहे 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान। आयोजन करण्यात आले गुजरातमधील अहमदाबाद येथील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी। भारताने या स्पर्धेचे प्रथमच आयोजन केलेले आहे। आयोजन बघा भारतीय जलतरण महासंघ आणि गुजरात सरकार यांनी केले। दर 4 वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते। शुभंकर होता जलवीर म्हणजे सिंह। चीनने यामध्ये 40 सुवर्ण पदकांसह एकूण 54 पदक जिंकून पहिला क्रमांक मिळवलेला आहे। तर यामध्ये भारताने 13 पदके जिंकलेली आहेत आणि 11व्या क्रमांकावरती राहिलेली आहे। 13 पदकांमध्ये 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे आणि यामध्ये भारत 11व्या स्थानावरती राहिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये सर्व क्षेत्रातील महिलांना दरवर्षी 12 पगारी मासिक पाळी रजा देणारे पहिले राज्य कोणते आहे? लक्षात ठेवा, या ठिकाणी सर्व क्षेत्रातील म्हणजे खाजगी आणि सरकारी या दोन्ही क्षेत्रातील महिलांना दरवर्षी 12 पगारी मासिक पाळी रजा देणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचे उत्तर बघा पर्याय क्रमांक 4 कर्नाटक। धोरणाचे नाव काय आहे? त्यांनी एक धोरण मंजूर केलेले आहे, मासिक पाळी रजा धोरण 2025। कर्नाटक राज्याने मंजूर केलेले आहे ऑक्टोबर 2025 मध्ये। याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर दरवर्षी 12 पगारी मासिक पाळी रजा सर्व क्षेत्रातील महिलांना मिळणार आहे। ही रजा शासकीय, खाजगी, औद्योगिक आणि सेवा सगळ्या क्षेत्रातील सर्व महिलांना लागू असणार आहे। प्रत्येक महिन्यातील एक असे म्हणजे 12 महिन्यातील 12 पगारी रजा मिळणार आहेत। आता या धोरणाचे उद्दिष्ट काय आहे? तर महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देणे, कार्यस्थळी समावेशकता व लिंग समानता वाढवणे, महिलांच्या कामगिरीत आणि आत्मविश्वासात सुधारणा करणे। यापूर्वी बिहार आणि ओडिशा राज्यांमध्ये केवळ शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा लागू करण्यात आलेली होती, परंतु आता हे खाजगी आणि सरकारी दोन्ही ठिकाणीही लागू होणार आहे। परंतु कर्नाटक हे असे पहिले राज्य आहे ज्याने सर्व क्षेत्रातील महिलांसाठी ही सुविधा लागू केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सप्टेंबर 2025 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभिषेक शर्मा। भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याला ICC कडून प्लेयर ऑफ द मंथ सप्टेंबर पुरस्कार मिळालेला आहे। महिला खेळाडूंमध्ये हा पुरस्कार भारताच्याच स्मृती मंधाना यांना देण्यात आलेला आहे। अभिषेक शर्मा हा आशिया कप 2025 प्लेयर ऑफ द सिरीज ठरलेला आहे। ICCने ही निवड केलेली आहे पुरस्कारांची। तर बघा ICCचे मुख्यालय कुठे आहे? दुबई या ठिकाणी। सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा आणि CEO आहेत संजोग गुप्ता। नेक्स्ट आहे बघा BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनियर कोण बनले आहेत? सीमा सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनियर भावना चौधरी। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। भावना चौधरी या बनलेल्या आहेत BSFच्या एअर विंगच्या इतिहासातील पहिली महिला फ्लाइट इंजिनियर। त्यांनी 4 पुरुष अधिकाऱ्यांसोबत प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे। त्यांच्या नियुक्तीचे पत्र ऑक्टोबर 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी BSF प्रमुख दलजीत सिंग चौधरी यांनी त्यांना दिलेले आहे। त्यांनी 2 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले जे BSF एअर विंगच्या प्रशिक्षकांनी इन हाऊस पद्धतीने दिलेले आहे। त्यांच्या कामामध्ये विमानांच्या तांत्रिक तपासणी, देखभाल आणि उड्डाण सुरक्षा सुनिश्चित करण्याचा समावेश असणार आहे। भावना चौधरी या उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणच्या आहेत। तर बघा BSFच्या पहिल्या एअर विंगच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनियर बनलेल्या आहेत भावना चौधरी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 ऑक्टोबर मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? बघा ऑक्टोबर मध्ये जो हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 जाहीर करण्यात आला यामध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 85वा। या क्रमवारीत देशांचे व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश असलेले देशांचे संख्येनुसार मूल्यांकन केले जाते। हेनले पासपोर्ट इंडेक्स ऑक्टोबर मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये भारताचा पासपोर्ट बघा या इंडेक्स मध्ये 85व्या स्थानावर आहे आणि जुलै 2025 मध्ये 77व्या स्थानावरती होता, म्हणजे घसरलेला आहे, 85व्या स्थानावरती गेलेला आहे, 7 क्रमांकाने खाली गेलेला आहे। व्हिसा मुक्त देश बघा 57 देशांमध्ये भारत व्हिसा मुक्त प्रवेश करू शकतो। फिलिपिन्स आणि श्रीलंका ही भारतीयांसाठी नवीन जोडली गेलेली 2 व्हिसा मुक्त ठिकाणे आहेत। सिंगापूर पहिल्या क्रमांकावरती आहे, 193 देशांमध्ये ते मुक्त फिरू शकतात। दुसऱ्या क्रमांकावरती दक्षिण कोरिया आहे, 190 देशांमध्ये ते फिरू शकतात। तिसरे आहे जपान, 189 देशांमध्ये ते व्हिसा फ्री फिरू शकतात। यामध्ये अमेरिका पहिल्यांदाच टॉप 10 मधून बाहेर पडला आहे, 12व्या क्रमांकावरती गेलेला आहे। शेवटचे देश बघा अफगाणिस्तान आहे 106व्या क्रमांकावरती, 24 देशांमध्ये ते व्हिसा फ्री फिरू शकतात।
105वा क्रमांक आहे सिरिया देशाचा, 26 देशांमध्ये ते फिरू शकतात. इराक 104, 4व्या क्रमांकावरती आहे ते 29 देशांमध्ये विजा फ्री फिरू शकतात. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेले आहे. यामध्ये भारताचा क्रमांक आहे 85वा. पहिल्या क्रमांकावरती आहे सिंगापूर, शेवटच्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होतील? तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 भारत. आपल्या भारत देशामध्ये होणार आहेत 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये ह्या स्पर्धा होणार आहेत. भारताने यापूर्वी 2010 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन केलेले होते. 2030 मध्ये कबड्डी, खो खो, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, धनुर्विद्या या स्पर्धांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. पहिली राष्ट्रकुल स्पर्धा 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. जागतिक सद्भावना आणि क्रीडा संस्कृतीचा प्रसार करणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 2025-26 या कालावधीसाठी FICCIचे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनंत गोयंका. 14 ऑक्टोबर 2025 रोजी अनंत गोयंका यांची 2025-26 साठी FICCIचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. FICCचा लॉंग फॉर्म काय होतं? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर हर्षवर्धन अग्रवाल यांची जागा घेणार आहेत. अनंत गोयंका हे RPG ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत. RPG ग्रुप हा $5 अब्ज समूह आहे, ज्याचे टायर, पायाभूत सुविधा, फार्मा, IT आणि स्पॉलिटी क्षेत्रातील काही वस्तू तयार करते. गोयंका हे यापूर्वी सीएटचे CEO होते. त्यांनी युनिलिव्हर आणि KSC इंटरनॅशनलमध्येही काम केलेले आहे. बघा फिक्कीची स्थापना झालेली आहे 1927 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि उद्दिष्ट आहे भारतातील व्यापार, उद्योग आणि धोरण निर्मितीला चालना देणे. अध्यक्ष आता कोण झालेले आहेत? अनंत गोयंका. नेक्स्ट आहे टायफून हालोंग 2025 ने कोणत्या देशातील इझू बेटावर प्रचंड तडाखा दिला? तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 जपान. टायफून हालोंग 2025 बघा वादळाचं नाव काय आहे? टायफून हालोंग. कोणत्या देशावरती धडकले? जपान या देशातील इझू बेटावरती याचा प्रभाव सर्वाधिक झालेला आहे. उत्तर फिलिपिन समुद्रामध्ये निर्माण झालेले आहे. हे वादळ टोकियोपासून सुमारे 280 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या हाचिजो आणि आसपासच्या बेटांवर सर्वाधिक प्रभाव ठरले. वाऱ्याचा वेग ताशी 250 किलोमीटर नोंदवला गेला. हालोंग हे नाव व्हिएतनामने दिले असून त्याचा अर्थ ड्रॅगनचे उत्तरणे असा आहे. विचारला जाऊ शकतो बघा प्रश्न की हालोंग, टायफून हालोंग हे नाव कोणी दिलेले आहे? कोणत्या देशाने दिलेले आहे? तर व्हिएतनाम या देशाने दिलेले आहे. आणि याचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या देशावरती झाला? तर जपान या देशावरती झाला. जपानमधील इझू बेटावरती याचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तेजस MK-1A या लढाऊ विमानाने पहिली उड्डाण चाचणी कोणत्या शहरात केली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी. स्वदेशी तयार केलेले तेजस MK-1A विमान महाराष्ट्रातील नाशिक येथील HAL उत्पादन केंद्रातून उडाले. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील ब्रँचमध्ये हलक्या लढाऊ विमानांच्या तेजस MK-1A तिसऱ्या उत्पादन लाईनचे आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 याच्या दुसऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन केले. बघा नाशिक या ठिकाणी हे 2 उत्पादन झालेले आहेत. तर तेजस विमानाचे जे आहे त्याचे जे ब्रँच आहे MK-1A याचे तिसरे उत्पादन लाईन या ठिकाणी नाशिक या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 याचे दुसरे उत्पादन लाईन या ठिकाणी केलेले आहे. तेजसचे पहिले 2 उत्पादन कोणत्या ठिकाणी करण्यात येत आलेले आहे? बघा बेंगळुरू या ठिकाणी. याचे उद्घाटन केलेले आहे 17 ऑक्टोबर 2025 रोजी. HAL आता दरवर्षी 24 तेजस विमानांचे उत्पादन करणार आहे. बेंगळुरू या ठिकाणी 16 आणि नाशिकमध्ये 8 असे एकूण 24 तेजस विमाने निर्माण करण्यात येणार आहेत. HAL चे मुख्यालय बेंगळुरू येथे असून 1940 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. HAL ला 2024 मध्ये महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025च्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? ग्लोबल हंगर इंडेक्स 2025. तर बघा यामध्ये भारताचे स्थान आहे 102वे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अहवाल जारी करणारे संस्था आहेत कॉन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंड आणि वेलिंग रिप जर्मनी. शीर्षक बघा 20 वर्षे ट्रेकिंग प्रगती. बघा शून्य भूक निर्मूलनासाठी पुन्हा वचनबद्ध होण्याची वेळ आलेली आहे. अहवाल जारी करण्यात आला ऑक्टोबर 2025 मध्ये. एकूण देश आहेत 123. सर्वोच्च देश
आर्मेनिया, बेलारूस, चिली, चीन असे 25 देश आहेत ज्यांचा स्कोर 5 पेक्षा कमी आहे. म्हणजे या ठिकाणी भूकमारीची समस्या सर्वात कमी आहे. शेवटचे देश आहे सोमालिया 123 नंबरवरती आणि दक्षिण सुदान, कांगो प्रजासत्ताक. 2025चा GHI स्कोर ग्लोबल हंगर इंडेक्सचा स्कोर किती आहे? 18.3 आहे. जागतिक लेवलला ह्या 18.3. भारताचा क्रमांक या इंडेक्समध्ये 102 आहे. स्कोर आहे 25.8 जो गंभीर श्रेणीमध्ये येतो. 2024 मध्ये भारताचा क्रमांक 105 होता आणि आता 102 झालेला आहे. भारताच्या 2025 GHIच्या प्रमुख घटकांचे विश्लेषण बघा. लोकसंख्येचा भाग 12% कुपोषित आहे. 32.9% 5 वर्षांखालील मुलांपैकी बहुतेकांची वाढ खुंटलेली आहे आणि 5व्या वाढदिवसापूर्वी मृत्युमुखी पडणाऱ्या मुलांचे प्रमाण किती आहे? 2.8%. तर बघा ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान आहे 102वा क्रमांक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या आफ्रिकन देशाने प्रथमच फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केप व्हेर्डे. केप व्हेर्डे याने इस्वातिनीवर 3-0 असा विजय मिळवत 2026 फिफा विश्वचषकासाठी प्रथमच पात्रता मिळवलेली आहे. म्हणजे फिफा विश्वचषक स्पर्धा असतात त्यामध्ये हा प्रथमच खेळणार आहे. हा देश WHO कडून जानेवारी 2024 मध्ये मलेरिया मुक्त देश म्हणूनही घोषित करण्यात आलेला आहे. तर केप व्हेर्डे याची राजधानी आहे प्राया. राष्ट्राध्यक्ष आहेत जोसे मारिया नेवस. तर आता बघा 2026 फिफा विश्वचषकासंदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया. याचे आयोजन होणार आहे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये. 2026ची 23वी आवृत्ती असणार आहे. कालावधी असणार आहे 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान. या 3 देशांनी 3 शुभंकर लॉन्च केलेले आहेत. अमेरिकेचा शुभंकर आहे क्लच नावाचे एक धाडसी गरुड. कॅनडाचा आहे शुभंकर मॅपल नावाचा मूस आणि मेक्सिकोचा शुभंकर आहे झायू नावाचे जॅग्वार. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा रेडी, रिलेव्हंट अँड रिसर्जंट 2 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल अनिल चौहान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली या ठिकाणी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाचे लेखक आहेत जनरल अनिल चौहान. हे सध्या CDS आहेत भारताचे. या पुस्तकात भारतीय सशस्त्र दलांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्याच्या रणनीतीवर माहिती दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांचा 7वा हब कोणत्या शहरात स्थापन केला जाणार आहे? NSGचे 7वे केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अयोध्या. भारतातील राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे 7वे केंद्र अयोध्येमध्ये स्थापन केले जाणार आहे. पहिले 6 कोठे आहेत? मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि जम्मू या ठिकाणी 6 आहेत आणि 7वे आता उत्तर प्रदेशातील अयोध्या या ठिकाणी होणार आहे. NSG राष्ट्रीय सुरक्षा रक्षक नॅशनल सिक्युरिटी गार्ड. लक्षात ठेवा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. स्थापना कधी झालेली आहे? 16 ऑक्टोबर 1984 रोजी. इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणानंतर दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. सध्याचे महासंचालक आहेत B श्रीनिवासन. सैनिकांची ओळख बघा यांना ब्लॅक कॅट कमांडो असं ओळखले जातं. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांना कोणते नाव देण्यात आलेले आहे किंवा कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ब्लॅक कॅट कमांडो. दहशतवादाच्या गंभीर कृत्यांना आळा घालणे आणि फक्त अपवादात्मक परिस्थितीत त्याचा वापर करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. रचना बघा UKच्या SAS आणि जर्मनीच्या CSG-9च्या धर्तीवर याची रचना करण्यात आलेली आहे. ब्रीदवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच पंकज धीर यांचे निधन झाले ते कोण होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिनेते. प्रसिद्ध अभिनेता पंकज धीर यांचे 15 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले आहे. त्यांनी 1988 मधील BR चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कर्ण ही भूमिका साकारलेली होती. ते 68 वर्षांचे होते आणि कर्करोगाने दीर्घकाळ त्रस्त होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच ऑपरेशन लंगडा आणि ऑपरेशन खल्लास ही मोहीम कोणत्या राज्यात राबवण्यात आली आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. ऑपरेशन लंगडा आणि ऑपरेशन खल्लास या मोहिमा उत्तर प्रदेश राज्यात राबवण्यात आलेल्या आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रित करण्यासाठी या मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन लंगडा आणि ऑपरेशन खल्लास काय आहेत बघा. तर ऑपरेशन लंगडा या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी गुन्हेगारांच्या पायात गोळी घालून त्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे त्यांना लंगडा असे म्हटले जाते. ऑपरेशन खल्लासमध्ये काय करण्यात आले? तर या मोहिमेअंतर्गत गंभीर गुन्हेगारांना थेट एन्काउंटरद्वारे मारण्याची कार्यवाही केली जाते, ज्यामुळे ते खल्लास होतात.
ऑक्टोबर 2025 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी 48 तासांच्या आत सुमारे 20 एन्काउंटर केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, WHO ने भारतात बनवलेल्या कोणत्या औषधांमध्ये विषारी रसायन आढळले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 कप सिरपमध्ये. WHO ने भारतात तयार केलेल्या 3 कप सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल हे रसायन अत्याधिक प्रमाणात आढळल्याचे घोषित केलेले आहे. DEG हे औद्योगिक रसायन असून शरीरात गेल्यास तीव्र विषबाधा आणि मुलांच्या मृत्यूचे कारण बनते. या औषधांमुळे आफ्रिका आणि आशियातील काही देशांमध्ये मुलांच्या मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत. 3 कंपन्यांच्या सिरपवरती बंदी घालण्यात आलेली आहे बघा. स्ट्रेसन फार्मास्युटिकल्स कोल्ड्रिफ, रेडनेस फार्मास्युटिकल्स रेस्पिटिआर, सेफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे रिलाईफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियासाठीच्या प्रादेशिक समितीचे 78वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली, भारत. याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, कोलंबो, श्रीलंका. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियासाठीच्या प्रादेशिक समितीचे 78वे अधिवेशन 13 ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले. श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी. अध्यक्ष आहेत नलिंदा जयतिसा, श्रीलंकाचे आरोग्य मंत्री आहेत. भारताचे प्रतिनिधित्व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्यमंत्री अनुप्रिया पटेल. कार्यक्रमाला WHOचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधनोम घेब्रियस हे उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ. केरळने केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य म्हणून ओळख मिळवलेली आहे. तर केरळ हे पहिले राज्य ठरलेले आहे. काय केलेले आहे त्यांनी? तर केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 2072 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर केलेले आहे. हे विधेयक 8 ऑक्टोबर 2025 रोजी केरळ विधानसभेत मंजूर झाले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ते कायदा बनणार आहे. या दुरुस्तीमुळे मानवी प्राणी संघर्षावर प्रभावी उपाय मिळणार असून वन परिसरातील नागरिकांचे संरक्षण होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गाझा युद्ध समाप्ती घोषणापत्रावर कोठे स्वाक्षरी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शर्म अल शेख. गाझा युद्ध समाप्ती घोषणापत्र परिषदेची तारीख बघा 13 ऑक्टोबर 2025 रोजी परिषद आयोजित करण्यात आली इजिप्तमधील शर्म अल शेख या ठिकाणी. या घोषणापत्राचे नाव काय आहे? ट्रम्प डिक्लेरेशन फॉर लास्टिंग पीस अँड प्रॉस्पेरिटी. डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये मध्यस्थी केलेली आहे. गाझा युद्ध समाप्त करणे, शांतता प्रस्थापित करणे आणि पुनर्निर्माण करणे याचा उद्देश आहे. घोषणेवर स्वाक्षरी करणारे बघा डोनाल्ड ट्रम्प अमेरिका, अब्देल फताह अल सिसी इजिप्त, अमीर तमीम बिन अहमद अल थानी कतार आणि रेसेप तय्यिप अर्दोगान तुर्की. अनुपस्थित होते कोण या ठिकाणी? इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू आणि हमासचे प्रतिनिधी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IUCN ने कोणत्या भारतीय प्रजातीचे पहिल्यांदाच स्वतंत्र मूल्यमापन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय लांडगा. IUCN ने भारतीय लांडगा या प्रजातीचे पहिल्यांदाच स्वतंत्र मूल्यांकन केलेले आहे. तर याचे वैज्ञानिक नाव काय आहे? कॅनिस लुपोस पॅलिप्स. हा जगातील सर्वात प्राचीन लांडग्यापैकी एक आहे. भारत व पाकिस्तानमध्ये मिळून या प्रजातीची एकूण संख्या अंदाजे 3093 आहे. या अभ्यासामुळे भारताच्या वन्यजीव संरक्षण धोरणांना नवी दिशा मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशभरातील तरुण आयुर्वेद संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पार्क 4.0 ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आयुष मंत्रालय. स्पार्क 4.0 स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेद रिसर्च स्केन. ऑक्टोबर 2025 मध्ये हे सुरू करण्यात आले. CCRAS द सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स या संस्थेने याचे आयोजन केलेले आहे. आयुष मंत्रालय अंतर्गत ही संस्था येते. ऑक्टोबर 2025 मधील ही 4थी आवृत्ती आहे. देशभरातील पदवीपूर्ण आयुर्वेद विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक उत्सुकता आणि संशोधन कौशल्य वाढवणे याचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये बघा 300 निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला 50,000 अनुदान म्हणजे 2 महिन्यांसाठी दरमहा 25,000 अनुदान देण्यात येणार आहे. तरुण संशोधकांना प्रोत्साहन देऊन आयुर्वेद क्षेत्रातील संशोधन आणि नवीन मिशन वाढवणे आणि भारतीय पारंपरिक औषध प्रणालीला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न करणे. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 अंतर्गत किती बांबू क्लस्टर्स राज्यभर उभारले जाणार आहेत? तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3, 15. एकूण 15 बांबू क्लस्टर्स उभारण्यात येणार आहेत महाराष्ट्रामध्ये.
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर केले आहे. हे राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन 2023 शी सुसंगत आहे. पुढील 5 वर्षांच्या कालावधीत हे धोरण राबवले जाईल. या धोरणाचा मुख्य उद्देश आहे राज्यात बांबू लागवड, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन उद्योगांना चालना देणे. 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. रोजगार निर्मिती सुमारे 5 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. हे धोरण 5 वर्षांसाठी राबवण्यात जाणार आहे. यामध्ये 15 समर्पित बांबू क्लस्टर्स राज्यभर उभारले जाणार आहेत. यामध्ये हे क्लस्टर्स उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यात केंद्र म्हणून काम करतील. या धोरणातून शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होईल. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेऊन राज्यातील बांबू उद्योग आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. बांबू उद्योगाला प्रोत्साहन देऊन पर्यावरण संवर्धन आणि हरित अर्थव्यवस्था या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागामलाई टेकडीला तमिळनाडूचे कितवे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर बघा, तमिळनाडू राज्यातील नागामलाई टेकडी याला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर कितवे स्थळ बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चौथे. नागामलाई टेकडीला चौथे जैवविविधता वारसा स्थळ बनलेले आहे तमिळनाडू राज्यातील. 8 ऑक्टोबर 2025 रोजी हे जाहीर करण्यात आले. हे तमिळनाडू राज्यातील एरोडा जिल्ह्यामध्ये आहे. क्षेत्रफळ आहे 32.22 हेक्टर. तमिळनाडूमधील इतर जैवविविधता वारसा स्थळे बघा, अरिटापट्टी यामध्ये प्राचीन दगडी मंदिरे आणि स्थानिक वनस्पती प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. दुसरे आहे कासमपट्टी, पारंपरिक जलस्रोत आणि पक्षीविविधतेसाठी ओळखले जाते. तिसरे आहे इलातूर तलाव, पक्षीविविधतेसाठी महत्त्वपूर्ण, विशेषतः स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी. असे 4 तमिळनाडूमधील 4 जैवविविधता वारसा स्थळे आहेत. नेक्स्ट आहे, भारताने प्रुशियन ब्ल्यू कॅप्सूल कोणत्या देशाला मदत म्हणून दिले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंडोनेशिया. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने इंडोनेशियाला मानवीय सहाय्य म्हणून प्रुशियन ब्ल्यू कॅप्सूलची खेप भेट दिलेली आहे. हे कॅप्सूल रेडिओएक्टिव्ह तत्वे जसे CGM 137 शहरातून बाहेर काढण्यासाठी वापरले जातात. अणु किंवा रेडिओलॉजिकल आपत्तीच्या परिस्थितीत याचा वापर केला जातो. इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात खाद्यपदार्थांमध्ये रेडिओएक्टिव्हता आढळल्याने त्यांनी भारताकडे मदत मागितलेली होती. हे भारताच्या वैज्ञानिक सहकार्याने आरोग्य सुरक्षा क्षेत्रातील योगदान आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री इंद्रनील नाईक कोणत्या विधानसभा मतदारसंघातून सदस्य आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुसद. गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते बाबासाहेब पाटील. बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती कारणाने पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे नवीन पालकमंत्री झालेले आहेत इंद्रनील नाईक. तर नवीन पालकमंत्री इंद्रनील मनोहर नाईक हे आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते पुसद विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील आमदार शिवाजी कार्डिले यांचे अलीकडेच निधन झाले. ते कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राहुरी. 17 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानदास कर्डिले यांचे निधन झाले. ते वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झालेले आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी 6 वेळा आमदारकी भूषवलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये जारी करण्यात आलेल्या IUCN वर्ल्ड हेरिटेज आउटलुक अहवालाची कितवी आवृत्ती आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चौथी. IUCN वर्ल्ड हेरिटेज आउटलुक 2025 मधील 4थी आवृत्ती आहे. यापूर्वी 2014, 2017 आणि 2020 मध्ये हे जाहीर करण्यात आलेले होते. आता 2025 मध्ये याची 4थी आवृत्ती आहे. 11 ऑक्टोबर 2025 रोजी हे प्रकाशित करण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले होते. हा जगभरातील प्राकृतिक जागतिक वारसा स्थळांचे एकमेव वैश्विक मूल्यमापन करते. दर 3 ते 5 वर्षांनी हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. एकूण 271 स्थळांचा समावेश आहे. यामध्ये 231 नैसर्गिक स्थळे आहेत आणि 40 मिश्र स्थळे आहेत. याचा मुख्य उद्देश आहे जगभरातील सर्व नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धनाची स्थिती आणि व्यवस्थापनाची कार्यक्षमता यांचे मूल्यांकन करणे. 43% नैसर्गिक स्थळांना हवामान बदलाशी संबंधित गंभीर धोके निर्माण झाले आहेत. भारतातील चिंताजनक स्थळे यामध्ये सुंदरबन, मानस राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाट यांचा समावेश होतो. हा अहवाल जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण, हवामान बदल नियंत्रण आणि वारसा संवर्धन धोरणासाठी मार्गदर्शक ठरतो. भारतासाठी हा अहवाल नैसर्गिक वारशांच्या रक्षणासाठी तातडीची कार्यवाही करण्याचा इशारा मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये गोबी वाळवंटात जगातील पहिले सौर थर्मल पॉवर स्टेशन कोणत्या देशांनी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, चीन.
ऑक्टोबर 2025 मध्ये चीनने जगातील पहिले 2 टावर सौर औष्णिक वीज केंद्र सुरू केलेले आहे. म्हणजे 2 टावर आहेत या ठिकाणी. हे केंद्र गांसू प्रांतातील गोबी वाळवंटात उभारण्यात आलेले आहे. प्रकल्पाचे बांधकाम चायना 3 गॉर्जेस कॉर्पोरेशन यांनी केलेले आहे. या प्रकल्पात 200 मीटर उंचीचे 2 टॉवर्स बांधले गेले आहेत. वीज निर्मितीसाठी एकच टर्बाइन वापरले जात आहे. टॉवर 2 आहेत परंतु टर्बाइन यासाठी एकच वापरलेली आहे. 27,000 आरचे सूर्यप्रकाश केंद्रित करत आहेत आणि यातून 570 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत उष्णता साठवली जात आहे. ही साठवलेली ऊर्जा सूर्यास्तानंतर किंवा ढगाळ हवामानातही वीज निर्मिती सक्षम करते. या केंद्रामुळे सौर आणि वारा ऊर्जा प्रकल्पांना पूरक व स्थिर वीज पुरवठा मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रवी नाईक हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ज्यांचे निधन झाले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोवा. 14 ऑक्टोबर 2025 रोजी गोव्याचे कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी 1980च्या दशकात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यामधून राजकारणाची सुरुवात केली. रवी नाईक यांनी 1991 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. रवी नाईक हे गोव्याचे 2दा मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचेही प्रतिनिधित्व केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17 ऑक्टोबर. हा दिवस 17 ऑक्टोबर 1987 रोजी पॅरिसमध्ये प्रथम साजरा करण्यात आला. 1992 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने याला अधिकृत मान्यता दिलेली आहे व गरिबांच्या हक्कांचे, संघर्षाचे आणि सन्मानाचे समर्थन करण्याचे उद्दिष्ट आहे. 2025 ची थीम आहे भेदभाव संपवून सर्वांसाठी सन्मान, न्याय आणि संधी सुनिश्चित करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात माओवादी कमांडर भूपतीसह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. भूपती नाव काय आहे? मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ भूपती. भूपती यांच्यासह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे महाराष्ट्रातील गडचिरोली या ठिकाणी. 13 आणि 14 ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्री हे आत्मसमर्पण करण्यात आले. यामध्ये शस्त्रासह आत्मसमर्पण झाले. त्यांनी AK-47 रायफल्स, INSS रायफल्स आणि इतर स्फोटके आणि शस्त्रास्त्रे ही घेऊन आत्मसमर्पण केलेले आहे. संघटना बघा, बंदी घातलेले कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते सदस्य होते. भूपती हा CPIच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. भूपतीवर विविध राज्यांमध्ये 1 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंत बक्षिसी जाहीर झालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेल्ला अमोला ओडिगा कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केनिया. ऑक्टोबर 2025 मध्ये केनियाचे माजी पंतप्रधान रेल्ला ओडिंगा यांचे भारत भेटीदरम्यान निधन झाले. केरळमधील कोट्टायम जवळील कोट्टुकुलम येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते आयुर्वेदिक उपचारासाठी भारतात आले होते. त्यांनी 2008 ते 2013 दरम्यान केनियाचे पंतप्रधानपद भूषवलेले आहे. नेक्स्ट आहे, हर्ष संघवी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. 16 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. 17 ऑक्टोबरला नव्या मंत्रिमंडळाची शपथविधी झालेला आहे. हर्ष संघवी यांची गुजरातचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. रेवाबा जडेजा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सुप्रीम कोर्टाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा न्यायाधीश पदासाठी थेट नियुक्तीसाठी कोण पात्र असेल? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायिक अधिकारी आणि वकील म्हणून एकत्रित 7 वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार. जिल्हा न्यायाधीश पदासाठी थेट नियुक्तीसाठी पात्रता 9 ऑक्टोबर 2025 रोजी निर्णय घेण्यात आला. भारताचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये भारताचे न्यायाधीश BR गवई यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय घेतलेला आहे. निर्णय काय आहे बघा, तर जिल्हा न्यायाधीश पदासाठी थेट नियुक्तीसाठी उमेदवाराकडे 7 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा अनुभव वकील आणि न्यायिक अधिकारी म्हणून एकत्रित मिळून 7 वर्षांचा असू शकतो. अजून निष्कर्ष काय निघाला तर जर एखाद्या व्यक्तीने काही वर्ष वकील म्हणून आणि काही वर्ष न्यायिक अधिकारी म्हणून काम केले असेल तर त्या दोन्ही कालावधीचा एकत्रित विचार केला जाऊ शकतो. म्हणजेच अशा उमेदवारांना थेट भरतीद्वारे जिल्हा न्यायाधीश पदासाठी अर्ज करण्यास पात्रता मिळेल. किती अनुभव असायला हवा? 7 वर्षांचा. वकील आणि न्यायिक अधिकारी म्हणून दोन्ही एकत्र अनुभव असावा 7 वर्षांचा. या निर्णयामुळे कनिष्ठ न्यायव्यवस्थेतील विद्यमान न्यायाधीशांनाही थेट भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे न्यायव्यवस्थेत अधिक न्याय आणि पारदर्शक भरती प्रक्रिया प्रोत्साहन मिळेल. नेक्स्ट आहे, भारताने मंगोलियाच्या नागरिकांना कोणत्या प्रकारचा विजा विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 ई विजा.
ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने मंगोलियाच्या नागरिकांना ई व्हिसा मोफत देण्याची घोषणा केली आहे। ही घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्या भारत दौऱ्यादरम्यान केलेली आहे। दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करार झाले। शिक्षण, ऊर्जा, संरक्षण, संस्कृती आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार झालेले आहेत। भारताच्या मदतीने मंगोलियात तेल शुद्धीकरण प्रकल्प 2028 पर्यंत उभारला जाणार आहे। मंगोलियाची राजधानी आहे उलानबाटार आणि चलन आहे टुग्रीक। नेक्स्ट आहे अलीकडेच अभिनेत्री मधुमती यांचे 87व्या वर्षी निधन झाले। ते कोणत्या राज्याशी संबंधित होत्या? तर बघा, त्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित होत्या। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। अभिनेत्री मधुमती यांचे 87व्या वर्षी 15 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले। त्यांचे मूळ नाव होते टोक्सी रिपोर्टर। त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसह शास्त्रीय नृत्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी केली। त्यांचा जन्म 1938 मध्ये महाराष्ट्रात झाला होता। त्यांनी भरतनाट्यम, कथक, मणिपुरी, कथकली यासह अनेक शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेतले। त्यांचा पहिला चित्रपट 1958 मध्ये प्रदर्शित झालेला राजा हरिश्चंद्र हा होता आणि अमर अकबर अँथनी हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।